डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे. ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. राज्यातील प्रमुख बसस्थानकांपैकी एक असलेल्या संगमनेर बसस्थानकाची स्वच्छतेच्या बाबतीत लाजिरवाणी अवस्था झाली आहे. संपूर्ण बसस्थानक परिसरात अक्षरशः घाणीचं साम्राज्य पसरलंय. स्वच्छतागृहांमधील असह्य दुर्गंधी, चाचलेली घाण, तुंबलेली शौचालय, कचऱ्याचे ढीग आणि सर्वत्र विखुरलेल्या दारूच्या आणि प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या. तर गुटखा आणि तंबाखूच्या पुड्यांमुळे बसस्थानकाची प्रतिमा मलिन झाली आहे. संबंधित प्रशासन आणि देखभालीची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतंय, असा आरोप प्रवाशांनी केलाय. रोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या बसस्थानकामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, दिव्यांग आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. स्वच्छतागृहात प्रवेश करताच असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागतो. अनेक शौचालये तुंबलेली असल्यामुळे प्रवाशांना नाक दाबून नैसर्गिक विधी उरकण्याची वेळ येते. ही परिस्थिती सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक मानली जाते. बसस्थानक परिसरात सर्वत्र कचरा, प्लास्टिक, पान गुटख्याच्या पिचकाऱ्या आणि अस्वच्छतेमुळे घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय. काही व्यसनाधीन प्रवृत्तीच्या व्यक्तींनी स्वच्छतागृह आणि परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि इतर कचरा टाकल्यामुळे अनेक शौचालयांचे ड्रेनेज तुंबलं असून अस्वच्छतेत भर पडली आहे. परिणामी संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून प्रवाशांच्या आरोग्याशी सर्रासपणे खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त केली जाते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं स्वच्छतागृह प्रवाशांसाठी विनामूल्य खुलं करून त्याची देखभाल स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीकडे सोपवली. मात्र प्रत्यक्षात या व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवार उडालाय. साफसफाई, देखभाल आणि स्वच्छतेचा मागमूसही इथं पाहायला मिळत नाही. बसस्थानक परिसरामध्ये पर्यायी सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्यामुळं प्रवाशांची मोठी कुचंबना होतीये. एकीकडे स्वच्छ भारतचा नारा दिला जात असताना दुसरीकडे संगमनेरसारख्या महत्त्वाच्या बसस्थानकात घाणीचं साम्राज्य पसरलेलं दिसतंय. यामुळं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं या प्रकाराची दखल घेऊन संपूर्ण बसस्थानक परिसर आणि स्वच्छतागृहांची युद्धपातळीवर साफसफाई करावी. तुंबलेली शौचालये त्वरित सुरू करावीत आणि निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करावी. अन्यथा प्रवासी आणि नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जातीये. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 024 25 29 91 90 आणि 8108 17 63 65.